विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत आपण ऐकूयात पक्षी सप्ताहानिमित्त नमस्कार अमरावती हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम. आज या कार्यक्रमात डॉक्टर जयंत वडदकर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे. नमस्कार श्रोतेहो, नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, पक्षी संवर्धनाविषयी जनजागृती होण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रात दरवर्षी पक्षी सप्ताह हा साजरा केला जात असतो. संपूर्ण देशात अशा प्रकारच्या पक्षी सप्ताह फक्त आपल्या राज्यातच साजरा केला जातो हे मात्र विशेष. आज 12 नोव्हेंबर आहे आणि आज डॉक्टर सलीम अली यांची जयंतीही आहे आणि पक्षी सप्ताहाचा समारोप सुद्धा आहे. तर या पक्षी सप्ताहाबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरता आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी निमंत्रित केलं आहे डॉक्टर जयंत वडदकर यांना, जे 25 वर्षापासून पक्षी अभ्यास आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असून सध्या ते महाराष्ट्र पक्षी मित्र या संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत. अमरावती जिल्ह्याचे मानक वन्यजीव रक्षक म्हणून कार्यरत असून या माध्यमातून त्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव संदर्भात कार्य देखील केले आहे. चला तर पक्षी सप्ताह का म्हणून साजरा केला जातो त्या संदर्भात आपण चर्चा करूयात. नमस्कार जयंत सर, नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार सर. पक्षी सप्ताह साजरा करण्यामागची नेमकी संकल्पना काय होती आणि हा सप्ताह साजरा करावा असं आपल्याला का वाटलं? आपल्याला माहित आहे की आपला देश हा जैवविविधतेने संपन्न असा देश आहे. त्यामध्ये पक्ष्यांपासून तर विविध प्राण्यांची, वनस्पतींची जैवविविधता आहे आणि याचं संवर्धन व्हावं यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे सुद्धा आहेत. परंतु बरेचदा सगळं गोष्ट कायद्यानं होत नाही, तर जनजागृती आणि लोकांचा सहभाग यामध्ये अतिशय महत्वाचा असतो. म्हणूनच आपल्या देशात आपल्याला माहिती आहे की गेल्या 70 वर्षापासून एक वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो, जो 1 ते 7 ऑक्टोबर ह्या दरम्यान असतो. तर या धर्तीवर महाराष्ट्रात पक्षी सप्ताह हा साजरा करावा असं आम्हाला वाटलं. आम्हाला म्हणजे पक्षी मित्रांना महाराष्ट्रातल्या वाटलं आणि त्यातून आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये सलीम अली असं एक नाव होऊन गेलं, ज्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेसोबत आयुष्याच्या सुमारे 80 वर्ष पक्ष्यांवर काम केलं आणि हे काम करत असताना त्यांनी संपूर्ण आशिया खंडातल्या पक्ष्यांवर संशोधन करून एक पक्ष्यांचं बायबल म्हणावं एवढं मोठं कार्य करून ठेवलं आणि त्यांची जगात सुद्धा दखल घेतल्या गेली. तर हे जे सलीम अली आहेत हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांचा जन्मदिवस जो आहे तो 12 नोव्हेंबर असतो आणि हा नोव्हेंबर महिन्यातला 12 तारीख त्यांची जयंती म्हणून आपण साजरा करतो. याच नोव्हेंबर महिन्यात योगायोगाने आदरणीय मारुती चितमपल्ली, जे संपूर्ण महाराष्ट्राला एक लेखक म्हणून माहिती आहेत, एक वन्यजीव अभ्यासक म्हणून माहिती आहेत, एक पक्षी अभ्यासक म्हणून माहिती आहेत, त्यांचा जन्मदिवस सुद्धा योगायोगाने याच महिन्यात 5 नोव्हेंबरला येतो. तर 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हे एक साधारणतः 8 दिवस महाराष्ट्र पक्षी मित्र तर्फे पक्षी सप्ताह साजरा करावा हा विचार सर्वप्रथम साधारणतः 2016 साली पुढे आला. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र पक्षी मित्र या संघटनेकडून दरवर्षी संमेलनं होतात, पक्षी मित्रांची संमेलनं होतात. तर असंच एक संमेलन सेवाग्राम येथे सुरू होतं आणि बहार नेचर फाउंडेशन या संस्थेने त्याचं आयोजन केलं होतं आणि या संमेलनामध्ये जो ठराव घेतला गेला त्यामध्ये सर्वप्रथम पक्षी सप्ताह हा 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर साजरा करावा असा तो ठराव झाला आणि यावर चर्चा झाली आणि त्याला महाराष्ट्र पक्षी मित्रच्या संमेलनात मान्यता मिळाली आणि इथून हा विचार पुढे आला खऱ्या अर्थानं. तर अशा पद्धतीनं पक्षी सप्ताहाची विचारधारा पुढे आली आणि मग त्याच्यावर आम्ही पुढे कार्य केलं. सर, पक्षी सप्ताह जो तुम्ही आता सुरू केला आहे मोठ्या थाटामाटात, पण पक्षी सप्ताह सुरू करत असताना तो प्रत्येक स्तरावर देखील तेवढ्याच हिमतीने म्हणा किंवा तेवढ्याच लोकांमध्ये जनजागृती होण्याकरता देखील आपण साजरा करतो, कारण पक्ष्यांसंदर्भातली माहिती लोकांपर्यंत माहिती व्हायला हवी. या संदर्भात देखील अनेक पक्षी मित्र तयार केलेले असतात किंवा तयार झालेले असतात. तर अशा पक्षी मित्रांची ज्या काही संघटना असतील त्या संघटनेविषयी आपण नेमकं थोडक्यात काय सांगाल? पक्षी मित्र ही जी संकल्पना आहे ही महाराष्ट्रातच आहे. आपल्याला माहित आहे की
पक्षी मित्र संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी संमेलनं घेतात हे असं मी सांगितलं. तर हा जो पक्षी सप्ताह आहे आणि पक्षी बाबत जनजागृती होण्यासाठी या पक्षी सप्ताहाचा मोठ्या प्रमाणात प्रसार व्हावा म्हणून मग आम्ही असा विचार केला की हा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जावा. म्हणून 2017ला आंबेजोगाई येथे संमेलन झालं, महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन. त्या संमेलनात आम्ही हा पक्षी सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करावा असा ठराव मांडला आणि तो त्या ठिकाणी संमत झाला आणि त्याच वर्षी पहिला पक्षी सप्ताह महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेतर्फे साजरा केला गेला. यासाठी महाराष्ट्र पक्षी मित्रने पहिलाच वर्ष असल्यामुळे ही संकल्पना पण लोकांना माहीत नसल्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न केले. आम्ही प्रत्येक जिल्ह्यात आमचे सभासद आहेत महाराष्ट्र पक्षी मित्रचे, त्यांना रिक्वेस्ट करून किंवा त्यांना ही माहिती देऊन आपण आपल्या जिल्ह्यात पक्षी सप्ताह साजरा करावा अशी विनंती केली आणि त्याच्या संदर्भात एक कार्यक्रम पत्रिका तयार केली की पक्षी सप्ताहामध्ये काय काय कार्यक्रम करावेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचवले. आणि 2017ला महाराष्ट्र पक्षी मित्रने जवळपास महाराष्ट्रातल्या 23 जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पक्षी सप्ताह साजरा केला. परंतु हे पुरेसं नव्हतं, त्याला अजून व्यापक स्वरूप द्यायसाठी पुढचे काही वर्ष आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो. सर, हे जे पक्षी सप्ताह आपला सुरू झालेला आहे तर या पक्षी सप्ताहाच्या दरम्यान नेमके कोणकोणते उपक्रम राबवले जातात? आता पक्षी सप्ताह 8 दिवस साधारणतः चालतो, चितमपल्ली सरांच्या जन्मदिवसापासून तर सलीम अलींच्या जयंतीपर्यंत. तर या 8 दिवसात महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्यामध्ये सर्वप्रथम वेगवेगळ्या गावात पक्षी निरीक्षण साजरं करावं, पक्षी निरीक्षणाचे कार्यक्रम आयोजित करावेत असा आमचा आग्रह असतो प्रत्येक गावातल्या संघटनांना किंवा आपल्या महाराष्ट्र पक्षी मित्रच्या सभासदांना. आणि याशिवाय मग हे पक्षी निरीक्षणाचे जे कार्यक्रम होतात त्यामध्ये शाळेचे, महाविद्यालयाचे विद्यार्थी किंवा निसर्गप्रेमी नागरिक सहभागी होत असतात आणि त्यांना त्या माध्यमातून पक्ष्यांविषयीची माहिती मिळत असते. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आयोजित करत असताना वनविभाग तसंच शालेय शिक्षण विभाग, शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये हे पक्षी सप्ताह साजरे करावेत म्हणून मग आम्ही काही व्याख्यानांचं आयोजन करतो. आमच्या महाराष्ट्र पक्षी मित्राची जी काही तज्ज्ञ मंडळी आहेत, सभासद आहेत, ते आपापल्या गावात आपापल्या संपर्कातल्या ठिकाणी व्याख्यानांचं आयोजन करतात, स्लाइड शोच्या माध्यमातून प्रेझेंटेशन्स करतात. याशिवाय महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना ही तज्ज्ञांचे ऑनलाईन वेबिनार्सचं आयोजन करत असते आणि या वेबिनारच्या माध्यमातून पण लोकांना पक्ष्यांविषयीची माहिती होत असते. याशिवाय मग वनविभाग वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करते. वनविभागाने तर आता याच्यामध्ये सहभाग तेव्हा घेतला जेव्हा शासन स्तरावरून हा साजरा व्हायला लागला. परंतु आता वनविभाग, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना आणि या वन्यजीव क्षेत्रात किंवा पक्षी या विषयात काम करणाऱ्या अनेक संघटना, एनजीओज ह्या आपापल्या गावामध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन असतील किंवा निसर्ग भ्रमण असेल, निबंध स्पर्धा असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आम्ही हा पक्षी सप्ताह साजरा करतो, जेणेकरून लहान मुलांपासून शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये पक्ष्यांविषयीची माहिती व्हावी आणि त्याच्याबद्दल जनजागृती व्हावी. नक्की सर, पक्षी सप्ताह तर आपण साजरा करतोच आहे आणि तो थाटामाटात सगळ्यांनी साजराही करायला हवा. आता आमच्या या कार्यक्रमात एक गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं गाणं कुठलं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? मला एक आवडलेलं गाणं सुचवतो या श्रोत्यांसाठी. अय दिले नादान हे लता मंगेशकरांचं जे गाणं आहे रजिया सुलतान या सिनेमामधलं, तर ते गाणं ऐकवावं अशी माझी विनंती आहे. श्रोते हो, चला आपण ऐकूया छानसे हे गीत. आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत डॉक्टर जयंत वडतकर सर यांच्याशी, जे 25 वर्षापासून पक्षी अभ्यासक आणि संशोधन या क्षेत्रात कार्यरत असून सध्या ते महाराष्ट्र पक्षी मित्र या संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सर, पक्षी सप्ताह हा नेमका कशा पद्धतीने साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रात हे आपण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. छोट्या मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील त्यामध्ये केले जाते, पण जेव्हा प्रत्यक्षात हा कार्यक्रम होतो तेव्हा हा कार्यक्रम करत असताना शासन स्तरावर म्हणा किंवा मग गावातील स्तरावर आपण विविध उपक्रम राबवतात, पण सगळ्यात महत्वाचं असतं की लोकांचा सहभाग आपल्याला कशा पद्धतीने मिळतो. तर अशा वेळेस लोक आपल्या या कार्यक्रमात कशा पद्धतीने सहभागी होतात? सुरुवातीला जसं मी सांगितलं की महाराष्ट्र पक्षी मित्रने 2017 पासून हा पक्षी सप्ताह साजरा करायला सुरुवात केली, परंतु एक संघटनेचं जे पोहोच आहे ती एका लिमिटेड लोकांपर्यंत आहे. तरी आम्ही आमच्या सभासदांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु आम्हाला माहित होतं की हा विषय जर आपल्याला खालच्या स्तरापर्यंत अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठी शासनाचं पाठबळ आवश्यक असतं. म्हणूनच आम्ही हा पक्षी सप्ताह जो महाराष्ट्र पक्षी मित्र साजरा करत होता तो शासन स्तरावरून साजरा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. शासनाला वेळोवेळी विनंत्या केल्या की हा पक्षी सप्ताह शासन स्तरावरून साजरा व्हावा आणि त्या विनंतीला आम्हाला यश मिळालं ते 2020 साली. 2020 साली शासनाचं जे वन्यजीव मंडळ असतं त्या वन्यजीव मंडळामध्ये हा विषय ठेवण्यात आला आणि त्याला शासनाने मंजुरी दिली आणि 2020 पासून मग शासन स्तरावरून हा
पक्षी सप्ताह साजरा करण्यास सुरुवात झाली. अच्छा. त्यामुळे झालं एक की शासन स्तरावरून सुरुवात झाल्यामुळे शासनाचे विविध विभाग म्हणजे वन्यजीव विभाग, वन विभाग, त्याशिवाय शालेय शिक्षण विभाग अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये पण हा पक्षी सप्ताह साजरा करण्याचा शासन स्तरावरचा GR निघाल्यामुळे सुरुवात झाली. त्यामुळे आम्ही खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना वन विभागासोबत संयुक्त विद्यमाने पण अनेक कार्यक्रमाचं आयोजन करते. त्यामुळे आता आपला जो लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रमाण आहे ते खूप चांगल्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावरून, शासनाच्या स्तरावरून, वन विभागाच्या स्तरावरून आणि संघटनांच्या स्तरावरून आणि महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होत असतात आणि लोकांना आता हा पक्षी सप्ताह 2017 ते 20 आणि 20ला शासन स्तरावर मान्यता मिळाल्यानंतर 20 पासून 24 पर्यंत मोठ्या प्रमाणात साजरा झाला आणि त्याची माहिती पण आता लोकांपर्यंत पोहोचली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या ह्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आल्यानंतर आणखी लोकांपर्यंत हा पक्षी सप्ताह पोहोचेल. त्यासाठी मी आकाशवाणीचा नक्कीच आभार व्यक्त करेल. नक्कीच सर, कारण कुठलंही काम म्हटलं तर हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम जरी मीडिया असलं तरी प्रत्यक्षात काम करणं हे देखील महत्वाचं असतं आणि हे काम आपल्या माध्यमातून होत आहे हे खूप चांगली गोष्ट सर आहे. पक्षी सप्ताह हा साजरा करण्यास सुरुवात झाल्यानंतर नेमकी काय काय बदल घडून आलेत असं आपल्याला वाटतं? महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशात पक्ष्यांची जैवविविधता खूप चांगली आहे. आपल्या राज्यामध्ये पण साधारणतः 550 ते 575 इतक्या प्रमाणात पक्ष्यांच्या प्रजाती सापडतात. आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारचे अधिवास असल्यामुळे म्हणजे जसं आता विदर्भात आपल्या शुष्क पानगळीचं जंगल आहे, आपण कोकणात गेलो तर वेगळ्या प्रकारचे अधिवास आहेत, मराठवाड्यात वेगळ्या प्रकारचे अधिवास आहेत, पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारचे अधिवास आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वैभव आपल्या ठिकाणी आहे. तर अलीकडे अधिवासांना निर्माण झालेले धोके, निसर्गात आपल्याला माहित आहे की समतोल आपला बिघडलेला आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांमध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत. अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जसं महाराष्ट्र हा गवताळ माळरानाचा प्रदेश होता आणि त्यामध्ये तनमोर, मालढोकासारखे पक्षी होते, ते आज नष्ट होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तर याची माहिती जोपर्यंत स्थानिक लोकांना होणार नाही की आपल्या भागातून पक्षी नामशेष होत आहेत, ज्या पक्ष्यांचा आपल्याला उपयोग होता, ज्यांचा आपल्या शेतीमध्ये उपयोग होता, त्यांचा आपल्या पर्यावरणाच्या अन्न साखळीमध्ये उपयोग होता, ते पक्षी आज नष्ट होत असल्यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. तर म्हणून हे पक्षी वाचले पाहिजे आणि त्याचं महत्व लोकांना कळलं पाहिजे, म्हणूनच पक्षी सप्ताह आपण साजरा करतो. तर आम्हाला गेल्या 7 वर्षातला अनुभव असा आहे की आता खूप जास्त प्रमाणात लोक ह्या पक्ष्यांविषयी माहिती जाणून घेत आहेत, लोकांना माहिती झालेली आहे आणि पक्षी संवर्धनासाठी जनमानसातून आवाज आज उठत आहे. अनेक ठिकाणी पक्ष्यांसाठी जर एखादा तलाव असेल आणि त्या तलावावर जर संकट आलं असेल तर त्या गावातले लोक तो तलाव वाचवण्यासाठी आज एकजुटीनं प्रयत्न करतायत, शासनाला विनंती करतायत, निवेदन देत आहेत. तर अशा प्रकारच्या घटना आता पक्ष्यांची माहिती झाल्यामुळे होत आहेत. हा बदल प्रामुख्याने आम्हाला जाणवतो आहे. नक्कीच सर, तुम्ही जसं सांगितलं की आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पक्षी आपल्याला बघायला मिळतात. तर सर्वतः आपल्या या भागामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये कोणकोणते पक्षी आढळून येतात किंवा दिसतात आणि विशेषतः या सप्ताहाच्या दरम्यान आपल्याला कुठे पक्षी बघायला मिळतात आणि हे जर बघायचं असेल तर आपल्याला कुठे जावं लागेल? ओके, हा खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही. तर पक्षी सप्ताह आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबरमध्ये येतो आणि नोव्हेंबरमध्ये साधारणतः आपल्याकडे हिवाळा सुरू झालेला असतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये हिवाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात पक्षी स्थलांतर करून येतात. ते वेगवेगळ्या देशांमधून येतात, म्हणजे उत्तर ध्रुवापासून तर युरोपपर्यंत अशा वेगवेगळ्या देशांमधून आपल्या देशात पक्षी येतात. ते जंगलांमध्ये येतात, ते पाणवठ्यावर येतात, ते तलावावर येतात, धरणावर येतात, नदीवर येतात, समुद्र किनाऱ्यावर येतात. हे सगळ्या प्रकारचे अधिवास आपल्या महाराष्ट्रातही आहेत, देशातही आहेत. म्हणूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. तर हा पक्षी सप्ताहाचा कालखंड असा आहे की हिवाळ्यात स्थलांतर सुरू झालं असते आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा आम्ही पक्षी निरीक्षणासाठी या दरम्यान विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना घेऊन जातो तेव्हा नुसतं तलावावर जरी गेलो आपण तरी आपल्याला साधारणतः आपल्या देशातले 100 पक्षी आणि विदेशातले 50 प्रकारचे प्रजातीचे पक्षी आपल्याला एखाद्या तलावावर पाहायला मिळू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर अमरावती जवळ छत्री तलाव आहे, वडाळी तलाव आहे, त्याच्यानंतर अप्पर वर्धासारखं आपल्या इथं मोर्शीला धरण आहे. तर अशा पाणथळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युरोपातून, चीन, मंगोलिया, तिबेट ह्यासारख्या वेगवेगळ्या देशातून आपल्याकडे पक्षी येतात आणि ते पक्षी आपल्याला एकाच तलावावर
पाहायला मिळतात. त्यांची फोटोग्राफी करायची संधी मिळते, त्यांची माहिती जाणून घेण्याची संधी मिळते आणि पक्षी का स्थलांतर करून येतात त्यामागचं शास्त्रीय कारण सुद्धा ह्या पक्षी निरीक्षणाच्या माध्यमातून लोकांना जाणून घेता येतं. तर ही एक संधी असते पक्षी निरीक्षणाच्या माध्यमातून विदेशातले पक्षी बघण्याची. आपला दुसरा असा प्रश्न होता की आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः काय पक्षी आहेत किंवा कुठले कुठले पक्षी आहेत. तर आपला जिल्हा तुम्हाला माहिती आहे की जैवविविधतेने संपन्न असा जिल्हा आहे. जवळपास जिल्ह्याचा 30 ते 35% भाग हा मेळघाटच्या जंगलाने व्यापलेला आहे. महाराष्ट्रातला सर्वात जुना असा मेळघाट व्याघ्र प्रकल्प आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि ह्या मेळघाटच्या जंगलात सुद्धा अनेक प्रकारचे पक्षी स्थलांतर करून येतात. याशिवाय स्थानिक पक्षी पण तिथं खूप महत्वाचे पक्षी आहेत. तर ह्या महत्वाच्या पक्ष्यांचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो किंवा एकंदरीतच ह्या पक्ष्यांचा जेव्हा आम्ही गेल्या 20-25 वर्षापासून अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या अमरावती जिल्ह्यात साधारणतः 400 प्रजातीचे पक्षी आहेत. आता तर ती संख्या 408-409 पर्यंत गेली आहे. म्हणजे आपल्या देशात 1250 पेक्षा जास्त पक्षी सापडतात. त्यामध्ये स्थानिक आणि स्थलांतरित दोन्ही आहेत. तर त्या 1250 पैकी आपल्या अमरावती जिल्ह्यात फक्त 408 प्रकारचे पक्षी आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. आणि या महत्वाच्या पक्ष्यांमध्ये मेळघाटातला एक घुबड प्रकारातला पक्षी आहे तो म्हणजे रानपिंगळा. हा रानपिंगळा भारतातून नामशेष झाला होता, तो पुन्हा सापडला आणि तो आता मेळघाटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सापडतो. तर ह्या रानपिंगळ्याला पाहायला जगभरातून भारतातून पक्षी अभ्यासक पक्षी फोटोग्राफर येत असतात. तर हा आपल्या अमरावती जिल्ह्यातला महत्वाचा पक्षी आहे. याशिवाय पाणथळावर येणारे ब्लॅक स्टॉर्क किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉर्क, युरोपातून येणारे क्रौंच पक्षी ज्याला आपण क्रेन म्हणतो, तर असे वेगवेगळे, तसंच चायना तिबेट ह्या देशातून येणारे वेगवेगळ्या प्रकारचे बदक, युरोपातून येणारे बदक आणि काही चिखल पक्षी म्हणजे वेडरस युरोपातून येणारे, असे वेगवेगळे महत्वाचे पक्षी आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात. सर, खूप छान माहिती सांगितली की आपल्याला जर सध्या बघायचे असतील तर भरपूरसे पक्षी आपल्याला या हिवाळ्याच्या हंगामामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. सर, कार्यक्रमात आता दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? सर, पक्षी सप्ताह किंवा पक्षी जरी म्हटलं तरी या विषयावरती आपल्याला खूप काही बोलता येईल, पण कार्यक्रमाचा वेळ बघता आणि माहिती जास्तीत जास्त आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याकरता म्हणून जाता जाता मी तुम्हाला एकच प्रश्न विचारू इच्छिते की भविष्यात महाराष्ट्र पक्षी मित्राची नेमकी काय उद्दिष्ट आहेत आणि विशेषतः पक्षी सप्ताहाबद्दल आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय आवाहन कराल? पक्षी सप्ताह हा आमच्यासाठी एक महत्वाचा उपक्रम आहे असं म्हणता येईल. महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना ही पूर्वीपासून म्हणजे गेल्या 42 वर्षापासून महाराष्ट्रात काम करत असताना महाराष्ट्र पक्षी मित्रच्या अंतर्गत पक्षी मित्रांची संमेलनाचं आयोजन करणं हे महाराष्ट्र पक्षी मित्रचं पहिलं उद्देश होतं. आणि ह्यामध्ये जवळपास आतापर्यंत महाराष्ट्र पक्षी मित्राने आपल्या संपूर्ण राज्यात 36 पक्षी मित्र संमेलनाचं आयोजन केलं. याशिवाय विभागीय स्तरावरच्या पण 30-32 संमेलनाचं आयोजन केलं. तर ह्या संमेलनाच्या माध्यमातून आम्हाला त्या गावातील जिथे संमेलन होत आहे तिथल्या पक्षी मित्रांपर्यंत पोहोचता आलं, तिथल्या पक्षी अभ्यासकांपर्यंत पोहोचता आलं. परंतु पक्षी सप्ताह हा असा एक उपक्रम आहे ज्या माध्यमातून आम्हाला सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचं आयोजन करत असताना जो एक लिमिटेड वर्गापर्यंत आम्ही पोहोचत होतो, तर पक्षी सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, निसर्गप्रेमी लोक आणि याशिवाय वेगवेगळे शासनाचे विभाग, वन विभाग, वन कर्मचारी तसंच इतर विभागातल्या लोकांपर्यंत सुद्धा पक्षी हा विषय घेऊन जाण्याची संधी आम्हाला पक्षी सप्ताहाने दिली. तर पक्षी सप्ताहात आम्ही दरवर्षी तशाच पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतो ज्या माध्यमातून लोकांना, विविध स्तरातल्या लोकांना ह्या पक्ष्यांविषयीची माहिती व्हावी. तर भविष्यात पण आम्ही ह्या कार्यक्रमाची जी अखंडितता म्हणजे हे आहे, कार्यक्रमाचं जे आयोजन आहे ते आम्ही नियमितपणे करू. त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रमाचा सहभाग वाढवू, लोकांचा सहभाग वाढवू आणि हा पक्षी सप्ताह, पक्षी हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जाईल यासाठी महाराष्ट्र पक्षी मित्र सातत्यानं प्रयत्न करत राहील. खूप छान संदेश सर आपण दिलात. जाता मला असं म्हणता येईल की कोयल अपनी भाषा बोलती है, कोयल अपनी भाषा बोलती है इसीलिए आजाद रहती है, किंतु तोता दूसरे की भाषा बोलता है इसीलिए पिंजरे में जीवन भर गुलाम रहता है. अपनी भाषा, अपने विचार और अपने आप पर विश्वास करें. सत्य पर चलने वाले परेशान हो सकते हैं मगर पराजित नहीं. आणि नक्की सर, आपला हा विजय नक्कीच होईल. हा पक्षी सप्ताह मोठ्या संख्येने सगळेजण साजरा करतील अशी मी श्रोत्यांच्या वतीने देखील ग्वाही देते. आणि आपण खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना आम्हाला करून दिली, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण सुद्धा पक्षी सप्ताह हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली, त्यासाठी आकाशवाणीचे आणि संपूर्ण श्रोत्यांनी पक्षी सप्ताहात सहभागी व्हावं असं या निमित्तानं मी आवाहन करतो. थँक्यू. श्रोतेहो, आताच आपण विविध अंतर्गत
पक्षी सप्ताहानिमित्त नमस्कार अमरावती हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमात डॉक्टर जयंत वडतकर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी. तांत्रिक सहाय्य होतं नितीन दातीर आणि गजानन भुसकुडे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे.